श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोकांचमत्कार दाविती, काही वर्षे करोणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू, सभे घेऊणी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुणी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोणी, बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीतयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर. योगयागादिक काही, चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ, तैपासुनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोणी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात वात पसरली. लोकांमाजी पसरली मात, दुपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोणी, राव बोलले काय वाणी, गावात यती येवोनी, फार दिवस जाहले, परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जावोनी लवलाही, भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडले तै. सकळ सभा आनंदली, समस्त पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. क्षीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय.